स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 7 ऑगस्ट शिफ्ट 2चा जीकेचा पार्ट पूर्ण बघितला आहे. आता आपण मॅथ्सच्या पार्टला सुरुवात करत आहोत. त्यातलं क्वेश्चन नंबर 1 आहे. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, एका व्यक्तीला 1 रुपयाला 6 रबर बँड विकल्यावर 40% तोटा होतो. तर 20% नफा मिळवण्यासाठी त्याने 1 रुपयाला किती रबर बँड विकावेत? तर 1 रुपयाला त्याने जेव्हा 6 रबर बँड विकले तर त्याला किती 40% तोटा होतो, म्हणजेच 60% त्याला मिळतात फक्त. तर 1 रुपयामध्येच त्याला आता काय करायचंय, त्यांनी विचारले किती रबर बँड, एक्स मानू आपण, आणि विकल्यानंतर त्याला कितीचा नफा होईल? 20%चा, म्हणजे 100ला 20 म्हणजे 120चा नफा होईल. इथे समप्रमाण अप्लाय करावं लागेल. तर x इंटू 120 इज इक्वल टू 6 इंटू 60. तर x इज इक्वल टू 60 दोन्ही 120 आणि 32 6 3, म्हणून त्याला 1 रुपयाला जेव्हा तो 3 रबर बँड विकेल तेव्हा त्याला 20% नफा होईल. तर ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, एका संख्येत 100% वाढ केल्यास ती 2780 होते, तर ती संख्या कोणती असं विचारले. तर आपल्याला माहिती आहे 100चे 10% म्हणजे किती? 10, म्हणजे 100मध्ये 10%नी वाढ झाल्यावर आपल्याला काय मिळतं? 110. 20%नी वाढ झाल्यावर 120, 30%नी 130. असंच जर 100मध्ये 100% वाढ झाली तर आपल्याला काय मिळेल? 200 मिळेल, म्हणजेच त्या संख्येची दुप्पट होते इथं. तर 2780 ही दुप्पट मिळते आपल्याला, तर त्याची निमपट म्हणजेच 1390. 2780 डिवाइड बाय 2, 2 3 6, 92 18 आणि 0, म्हणजेच 1390 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, दोन क्रमिक नैसर्गिक संख्याचा गुणाकार 210 आहे. त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या विचारली. तर x इंटू x प्लस 1 इज इक्वल टू 210. ही मोठी संख्या, ही छोटी संख्या. आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेली मोठी संख्या आहे आणि लहान संख्या आपल्याला त्याच्या पाठीमागची घ्यावी लागेल. 21 इंटू 20 केलं तर 420 भेटतं. 7 इंटू 6 केलं तर 42 भेटतं. 14 इंटू 15 जर केलं तर 15 चूक 60, 0 6, 15 6 21, 210 भेटतं. ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेले 149चा घातांक 0.59 0.59 इज इक्वल टू x दिले आणि 149चा घातांक 94.94 इज इक्वल टू y दिले आणि x रेस टू z आणि y रेस टू 6. तर z चे मूल्य काय असं विचारलं. 149 रेस टू 0.59 इज इक्वल टू x आहे आणि 149 रेस टू 0.94 इज इक्वल टू y. तर x रेस टू z ची किंमत ठेवून द्यायची 149.59 आणि रेस टू z आहे ना, तर z आहे असं इज इक्वल टू y रेस टू 6. y ची किंमत ठेवून द्यायची 0.94 रेस टू 6, मग 149 यांचा गुणाकार होतो घातांकाचा घातांक जर असेल तर 0.59z इज इक्वल टू 149. साइन चौक 24, 2 साइन 54 2 57 म्हणजे 5.74. घातांक समान आहे तर आपण ह्याला असंही लिहू शकतो, z इज इक्वल टू 5.74. तर z इज इक्वल टू 5.74 डिवाइड बाय 59.59. तर z इज इक्वल टू पॉइंटला पॉइंट आपण कॅन्सल करू शकतो इथं 59. तर हे इथं जर 590 असतं तर सरळ सरळ 10 मिळाला असतं आपल्याला, आणि म्हणजेच 9ने भाग जाईन इथं. 59 इंटू 9 जर केलं तर 99 81, 8 9 45 आणि 8 53.
म्हणजे 531 भेटलं आपल्याला. 531 आणि 574 मध्ये किती डिफरन्स आहे? तर 3 आणि 4, 43चा डिफरन्स आहे. म्हणून आपण जर इथं जर डिफरन्स कमी असला तर म्हणून आपण कन्सिडर करू शकतो की हे 49च्या जवळ आहे. तर 0.5 असण्याची जास्त शक्यता आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर आहे. पहिल्या 151 समसंख्यांची सरासरी विचारली आहे. तर त्यासाठी n+1 हा फॉर्म्युला आहे. 151 + 1 म्हणजेच 152. करेक्ट आन्सर 152 ऑप्शन क्रमांक 1 आहे. नंतर क्वेश्चन पुढचा. 2 उमेदवारांमधील निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांपैकी 80% रजिस्टर लोकांनी मतदान केले आणि झालेल्या मतदानापैकी 5% मते अवैध ठरली. विजयी उमेदवाराला वैध मतांच्या 75% मते मिळाली आणि त्यांनी 1805 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. एकूण किती मतदानांची नोंदणी झाली होती असं विचारले. तर 100 मतदानाची नोंदणी झाली होती आपण असं कन्सिडर करून. त्याच्यापैकी 80% ने वोटिंग दिली आणि 5% अवैध. 80चे 5% म्हणजे 4 अवैध ठरले म्हणजेच किती झाली? 76 वोटिंग झाली. त्याच्यापैकी विनरने किती जिंकली? तर 75% जिंकली म्हणजेच राहिलेली 25% लुझरला पडलेली. बरोबर. यांचाच डिफरन्स किती दिलाय? 1805 फरक आहे ना त्यांच्यात. 1805 फरकाने जिंकली म्हणजेच 50% म्हणजेच 1805 आहे. तर इथे 100% म्हणजे 76ची किंमत आपण इथं काढली तर 100% म्हणजेच भागातला तर 5×15 3 राहिला 5×30 361. शून्याने पॉईंट घेतला इथं. 5×15 3 राहिले 5×30 आणि 5×1 म्हणजे 36.1 भेटला आपल्याला 1ची किंमत. आणि 100ची किंमत जर म्हणलं तर 3610 भेटली म्हणजेच ही 76ची किंमत आहे. 76 बरोबर 3610. तर 100 बरोबर किती? तर 3610 × 100 /76. 19 2 38 19 चोक 76 बरोबर. नंतर 19चा स्क्वेअर म्हणजे 361 असतो. मग 19 × 100 याला 4 ने घालू तर 25. 25 × 190. 25 0 0 25 9 225. अच्छा आले 22. 25 1 25 आणि 22 47. ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर आहे 4750. पुढचा प्रश्न आहे. नळ ए एक पाण्याची टाकी 16 तासात भरू शकतो. नळ बी 30 टाकी 25 तासामध्ये भरू शकतो आणि नळ सी 30 टाकी 12 तासात भरू शकतो. जर ते सर्व मिळून काम करतील तर 30 टाकी बनण्यासाठी किती वेळ लागते असं. तर ए 16 तासात, बी 25 तासात आणि सी 12 तासात. तर ह्यांचा एलसीएम काढा. याच्यामध्ये 4 3 आहे. याची जर फोड केली तर 4 आहे. 25ची फोड केल्यानंतर कोणतंच कॉमन येणार नाही. त्यामुळे 25 ॲज इट इज लिहिलं आणि याच्यातलं 4 कॉमन घेतलं. 4 सोपी पद्धत मी सांगतो तुम्हाला इथं. आणि राहिलेलं 4 3 म्हणजे त्याचा एलसीएम काय झाला? 4 × 16 16 48 × 25 हा एलसीएम झाला. मग याची एफिशियन्सी काढून जर घेतली 16 48 25 75 एफिशियन्सी आली याची. बीची एफिशियन्सी 48 आली. 25ला 25 गेलं. आणि सीची एफिशियन्सी 5×48 100. सीची एफिशियन्सी 100. तर आपल्याला पूर्ण मार्क माहिती आहे. आता टाके पूर्ण भरलेले असताना 25 60 200 अच्छा 20 25 100 आणि 120 म्हणजे 1200 त्याची कॅपॅसिटी डिवाइड बाय ह्या तिन्हींची एफिशियन्सी 75 म्हणजे 223. 75 48 आणि 100 223. मग हे 223 जर असा विचार केला 223 ह्याला भाग द्यायचा आहे ना आता. तर 223 10 2230 होते. तर डिवाइड बाय 2 केलं म्हणजे 22 पंचे 223 पंचे किती येईल?
बे आणि बे पंचे 10, 1115 म्हणजे याच्या जवळची संख्या येते. 5 तर आलं ऑप्शन क्रमांक याच्यावर आपण काढू शकतो. 1115 आणि 1200 मध्ये डिफरन्स किती आहे? 85च आहे. डिवाइड बाय 223 ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे 25 आणि 16चा मध्यम प्रमाण मीन प्रोपोर्शनल विचारलाय. क्वेश्चन क्रमांक 8. तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला x² = 25 × 16. हेच कसं आहे 25 डिवाइड बाय x मीन प्रोपोर्शन काढायचं आणि मध्य प्रमाण x डिवाइड बाय 16. तर 25 × 16 आणि x². x ह्याच्यातून 5 निघलं बाहेर आणि ह्याच्यातून 4 निघलं म्हणजे x = 20 ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आन्सर. राम एका दुकानात गेला आणि त्याला आढळले की एका पंख्याची सूची किंमत 3600. जर किरकोळ विक्रेत्याने तो पंखा 2800 मध्ये खरेदी केला असेल तर व्यापारी सूट किती हे विचारले. तर 3600चा पंखा आहे, कितीला विकलाय? 2800ला. म्हणजे किती सूट भेटली? 800 रुपये सूट भेटली. किती मध्ये भेटली? 3600 मध्ये भेटली. इंटू 100. 4 9 36, 4 2 8 दोनशे राहिलं. तर 9 2 18 केलं राहिले 2, 9 2 18 परत 2 राहिले, 0 घेतला, 9 2 18 22.2%. ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर. नंतर पुढचा प्रश्न आहे 182 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सलजला केव्हिनपेक्षा 4 तास अधिक लागतात. जर सलजने त्याचा वेग दुप्पट केला तर त्याला केव्हिनपेक्षा 9 तास कमी लागतील. तर सलजचा वेग किती असे विचारले. तर आपल्याला माहिती आहे स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम असते. इथे 2 स्पीड दिलेले आहेत वेगवेगळे, कारण की डबल केलेलं आहे त्याने. तर S1 बरोबर आणि डिस्टन्स कॉन्स्टंट आहे, तर डिस्टन्स बरोबर आपण काय लिहू शकतो? स्पीड इंटू टाइम S1 × T1 आणि डिस्टन्स तर कॉमन आहे = S2 T2 लिहू शकतो. मग हे कॉमन डिस्टन्स S1 T1 = S2 T2 म्हणजेच S1/S2 = T2/T1 म्हणजे त्यांचा टाइम क्रॉस होईल. तर पहिला त्याचा स्पीड 1 होता, नंतर त्याचा स्पीड किती केला त्याने? 2 केलाय. पहिल्यांदा त्याला टाइम 2 लागत होता, नंतर त्याला टाइम काय लागणार? 1 लागणार. तर याच्यातला डिफरन्स 1 आहे, आणि सुरुवातीचा टाइम लागत होता त्याला +4 म्हणजे 4 तास जास्त लागत होते. आणि डिफरन्स जर त्यांचा घेतला तर मायनस, आता काय लागतात त्याला? 9 तास कमी लागतात, -9. मग 4 + 9 बरोबर 13. एकची किंमत 13 आहे. तर सुरुवातीला त्याला 26 तास लागत होते, नंतर त्याला 13 तास लागायला लागले. तर स्पीड = काय? डिस्टन्स 182 अपॉन टाइम पहिला किती? 26. तर ते बेकेबे व्यतिरिक्त 6 92 18 आणि बेकेबे आणि 13 7 91. ऑप्शन क्रमांक 1 7 km/h हा त्याचा सुरुवातीचा स्पीड निघाला. पुढचा प्रश्न आहे अनुभव आणि गौरव एक व्यवसाय सुरू करतात. अनुभव गौरवहून 55,000 जास्त 2 महिन्यासाठी गुंतवतो आणि गौरव 5 महिन्यासाठी गुंतवतो. तर 7,155 हा एकूण नफ्यापैकी अनुभवचा वाटा गौरवच्या वाट्यापेक्षा 1431 जास्त आहे. तर अनुभवने गुंतवलेलं भांडवल असं किती येते शोधा विचारलंय. तर अनुभव आणि गौरवने X गुंतवलेत, याने X + 55,000 गुंतवले बरोबर. याने ते हा त्याचा भांडवलांचा वाटा, याने ते कोणत्या कालावधीसाठी? 2 महिन्यासाठी, आणि याने 5 महिन्यासाठी गुंतवले. त्यांना किती झाले? 7155 नफा भेटलाय. प्रॉफिट किती भेटलंय? प्रॉफिट याचं गौरवचं P मानू, याचं P प्लस त्यांनी काय दिले? 1431 जास्त भेटले त्याला. हे झालं त्यांचं प्रॉफिटचं गुणोत्तर. आणि किती टोटल प्रॉफिट भेटले? 7155. म्हणजे यांची बेरीज P + 1431 + P = 7155. हे 1431 इकडे गेले तर मायनस होईल,
5 मधून 1 गेले 4, 5 मधून 3 गेले 2, नंतर 11 मधून 4 गेले, किती राहिले 7, आणि ह्याच्याला दिले 1, आणि 7 मधून 2 गेले 5. मग p इज इक्वल टू काय राहिलं, p इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला, p दोन्ही 4, p 8 16, b 7 12 आणि b 2 4. p ची किंमत म्हणजेच गौरवला कितीचा प्रॉफिट झाला, 2862. आणि जर अनुभवचा काढायचा म्हणला तर 2862 प्लस 1431, म्हणजे 2862 प्लस 1431 म्हणजेच 3 9 8 4 12 42 93 त्याचा प्रॉफिट झाला अनुभवचा. तर इथं गुणोत्तर जर काढला तर 1431 दोन्ही आणि 1431 त्रिक म्हणजे 3:2 ह्याचं गुणोत्तर निघले. मग आपण x ची किंमत काढून घ्यायची, ती x प्लस 55,000 इंटू 2 डिवायडेड बाय x इंटू 5 इज इक्वल टू काय गुणोत्तर आले त्यांचं प्रॉफिटचं 3/2. तर हे इकडे मल्टिप्लाय करून घ्यायचं, 15x म्हणजे 5x आणि इंटू 3x 15x झालं इज इक्वल टू हे बे दोन्ही 4 म्हणजे 4x आणि 4 इंटू 55 म्हणजेच 0 0 0 4 5 20 0 2 आणि 4 5 20 आणि 2 22 म्हणजे 2,20,000. मग हे 4x इकडे गेलं, 11x इज इक्वल टू 2,20,000. मग x इज इक्वल टू 11 2 22 0 0 0 0 म्हणजे x ची किंमत आली 20,000. म्हणजेच गौरवने गुंतवले ते 20,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त अनुभवने किती गुंतवले होते 55,000. 20,000 आणि 55,000 किती झाले 75K. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे 2.7 आणि 0.096 चा LCM काढायचा आहे. तर याला आपण असं लिहू शकतो 27 डिवाइड बाय 10 आणि याला असं लिहू शकतो 96 डिवाइड बाय 1000 बरोबर. तर ह्याला 8 ने भाग जातो येतं म्हणून 8 1 8 8 2 16 आणि खाली 8 1 8 8 2 16 आणि 8 45 म्हणजे 27 डिवाइड बाय 10 एस टू 12 डिवाइड 125. अशा फ्रॅक्शनचा एलसीएम काढताना अंशाचा एलसीएम काढायचा आणि छेदाचा एचसीएफ काढायचा. छेदाचा एचसीएफ काय येईल 5 डिवाइड बाय याचा एलसीएम काय येईल 27 ची फोड आपण अशी करू शकतो 3 3 3 आणि 12 ची 3 इंटू 4 तर 3 कॉमन आलं इंटू 9 आले, हे 3 त्रिक 9 आणि हे 4 आलं. तर हे बरोबर किती 9 त्रिक 27 27 चोक 108 डिवाइड बाय 5 तर केलं तर 5 दोन्ही 10 5 1 5 खाली राहिले 3 5 7 30 21.6 ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर. नंतर पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांचा एचसीएफ आणि एलसीएम अनुक्रमे 2 आणि 492 आहे. जर त्यापैकी एक संख्या 82 असेल तर दुसरी. मग एचसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू पहिली संख्या 82 इंटू दुसरी संख्या x. हेच काढायचं इथं 2 चोक 8 2 2 41 41 खाली राहिले 8 41 दोन्ही 82 ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर 12. सरळ रूप द्या असा प्रश्न आहे. नंतर 2 4/2 x स्क्वेअर आहे मायनस 21x प्लस 15 मायनस 4x स्क्वेअर प्लस 20x ह्याने मल्टिप्लाय करून घेतलाय आपण 20x मायनस 60 ओके 15 चूक 60. तर हे 2 दोन्ही 4 म्हणजे 4x स्क्वेअर मायनस 42x 21 दोन्ही 42 प्लस 15 दोन्ही 30 मायनस
4x² प्लस 20x प्लस 60. मग 4x² 4x² कॅन्सल झालं. 42 मायनस होतं ना, इथं प्लस नाही येणार, इथं मायनस येणार आहे. इथं पण मायनस आणि इथं मायनस होतं, हे बरोबर आहे. मग -42x आणि -20x म्हणजे 62x मायनस आणि +30 आणि +60 +90. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, एका वस्तूची प्रत्यक्ष विक्री किंमत सेलिंग प्राइसच्या 2/5 किमतीला विकल्यास मानवला 24% तोटा होतो. तर त्याने ती वस्तू तिच्या प्रत्यक्ष विक्री किमतीच्या 88% दराने विकली तर नफ्याची टक्केवारी किती? आपण इथं कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत 100 मानूया. जर समजा त्या प्रत्यक्ष विक्री किंमतच्या 2/5 म्हणजे त्याची विक्री किंमत आपण x मानूया, म्हणजे सेलिंग प्राइस x मानूया. तिच्या 2/5 किमतीला विकल्यास त्याला 24% तोटा होतो. म्हणजे 100 मधून 24% तोटा झाल्यावर त्याला 76 भेटते, बरोबर. तर हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. x ची किंमत म्हणजे सेलिंग प्राइस काढून घेऊ. तर x इज इक्वल टू 6 1 2 8 16 38 × 5 5 8 40 4 5 15 आणि 4 19 म्हणजे 190 ही त्याची सेलिंग प्राइस झाली. तर तिच्या 88% दराने विकली तर सेलिंग प्राइसच्या 88% दराने विकायची. आता 190 × 88 / 100 जर काढलं, शून्याला शून्य गेलं, 2 पंचे 10 बेचोक 8 बेचोक 8 4 राहिले, 5 त्रिक 15 4 राहिले, शून्य दिला, 5 8 40 3.8 44 38 44 इंटू मल्टिप्लिकेशन जर केलं पॉईंट आपण नंतर कन्सिडर करू. 4 8 32 3 4 त्रिक 12 3 15 सेम 2 7 6 1 167.2 येते. CP 100 आहे, विकली गेली 167.2 ला, तर 67.2% आपल्याला नफा भेटला. तर ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, ईशान आणि मेघनाला त्यांच्या संबंधित कारमधून दिल्ली ते कानपूर प्रवास करायचा आहे. ईशान 77 किलोमीटर वेगाने गाडी चालवत आहे, तर मेघना 33 km/h वेगाने गाडी चालवत आहे. तर ईशानला 12 तास लागत असतील, तर मेघनाला कानपूरला पोहोचण्यासाठी लागणारा वेळ किती? तर टोटल डिस्टन्स काय असतं? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं. तर डिस्टन्स जर काढायचं म्हणलं तर हे टाइम इकडे जाईल, मल्टिप्लाय होईल स्पीडला, डिस्टन्स स्पीड इंटू टाइम. तर ईशानचा स्पीड किती आहे? ईशानचा स्पीड 77 km/h आहे. त्याला टाइम किती लागतोय? 12 तास लागतोय. हे झाला डिस्टन्स. तर मेघनाचा स्पीड किती आहे? 33 km/h. तर ह्याला आपण हे टोटल डिस्टन्स झालं. तर मेघनाला लागणारा वेळेसाठी आपल्याला त्याला मेघनाच्या स्पीडने डिवाइड करावं लागेल, म्हणून 33 11 त्रिक 33 11 7 77 3 चौक 12 7 चौक 28 तास. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आहे. XYZ यांनी अनुक्रमे 86 60 24 या प्रमाणात रक्कम गुंतवली आहे. वर्षाच्या अखेरीस त्यांना 4590चा एकूण नफा कमवलाय. तर Y आणि Z यांच्या वाट्यामध्ये फरक किती असेल असं विचारलंय. मग त्यांचे भांडवलाचे गुणोत्तर किती आहे? 86 60 24 याच आपण इथं करून घेऊ. 12 30 आणि 2 8 आणि 2 त्रिक 7 43 20 आणि 12 43 20 30 आणि 12. तर वर्षाच्या अखेरीस त्यांना 4590चा फायदा झाला. याची बेरीज 42 आणि 43 किती? 85. 30 आणि 12 42 आणि 43 85.
जर समजा वायचा वाटा काढायचं म्हणलं तर इंटू 30 करावं लागेल. 5 ने भाग जाऊन 5 एके 5 5 7 35 5 9 45 5 एके 5 5 40 17 पंचे 85 खाली राहिले 6 17 चौक 68 54. कितीचा फरक आहे? 18चा फरक आहे ना. 12 आणि 30 मध्ये कितीचा फरक आहे? 18चा फरक आहे. मग इथं आपण 54 इंटू 18 जर केलं तर आपल्याला करेक्ट आन्सर भेटून जाईल. 18 चौक 72 8 7 18 पंचे 90 90 आणि 7 97 972 ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर. खालीलपैकी कोणती संख्या 24 ने विभाज्य आहे? 24 नेच म्हणजेच एक तर 8 ने भाग जाईल त्याला 8 आणि 3 ने पण जाईल. तर शेवट 8 ने किंवा भाग 8 ची विभाज्य त्याची कसोटी काय? शेवटच्या 3 संख्याला. हे नाही होणार. आणि 8 चौक 32 खाली राहिले 7 याला नाही जात 8 ने भाग. नंतर 8 एके 8 खाली राहिले 1 8 एके 8 खाली राहिले 8 एक 24 याला जातोय. आणि ह्याची 8 एके 8 8 2 16 याला नाही जात. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर. नंतर 15% डिस्काउंट दिल्यानंतर एक उत्पादन प्रोडक्ट 3400 मध्ये विकले जाते तर त्याची मूळ किंमत किती? मार्क केलेले प्राइस किती असं विचारले. 15% सूट दिली आहे तर एका किमतीवर 15% सूट दिली म्हणजे 100चे 85% काढले तर त्याची किंमत 3400. तर x इज इक्वल टू 3400 इंटू 100 डिवाइड बाय 85. x इज इक्वल टू 5 ने भाग द्या 5 एके 5 3 5 7 35 5 2 10 20 17 2 34 200 इंटू 20 200 इंटू 20 किती झालं? 4000. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. तर इथं पुढचा प्रश्न आहे साइन थिटा 1/2 13 कोसेक स्क्वेअर थिटा -3 कॉट स्क्वेअर थिटा -15 बरोबर किती असेल असा प्रश्न आहे. तर आपण गेले ABCD जसं लिहून ठेवतो बुद्धिमत्तेसाठी 1 ते 26 तसं असं आपण परीक्षेला बसण्याआधी असंच लिहून ठेवायचं. साइन थिटा 1/2 आहे म्हणजे साइनची थिटाची किंमत किती आहे? 30 डिग्री. मग थिटाची किंमत किती आहे? 30 डिग्री. साइन 30 इज इक्वल टू 1/2. मग थिटाची किंमत टाकून द्यायची इथं 13 इंटू कोसेक स्क्वेअर 30 -3 कॉट स्क्वेअर 30 -15. तर 13 इंटू कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजेच 1/sin स्क्वेअर थिटा असतो म्हणजेच 2 आणि इंटू त्याचा स्क्वेअर आहे म्हणजेच 4 -3 कॉट म्हणजे काय असतं? cos/sin असतं. cos/sin केल्यानंतर √3/2 आपण 1/2 केलं तर √3 आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजेच 3 बाहेर निघणार आणि -15 आहे. मग 13 चौक 52 -3 त्रिक 9 -15 म्हणजेच -9 -15 -24. मग 52 मधनं 24 गेलं 52 मधनं 24 28. ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर. नंतर पुढचा प्रश्न आहे नमन आणि ओमर अनुक्रमे 13 आणि 4 दिवसामध्ये एक विशिष्ट काम पूर्ण करू शकतात. त्यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली आणि 2 दिवस नंतर ओमर निघून गेला तर नमन उर्वरित काम किती दिवसात पूर्ण करेल? तर नमन किती दिवसात? 13 आणि ओमर किती दिवसात? 4. तर ह्याचं LCM जर काढायचं म्हणलं ते 26 13 चौक 52 म्हणजे नमनची एफिशियन्सी आली 4 आणि ओमरचे आले 13. तर एकत्र काम करायला त्यांनी सुरुवात केली आणि 2 दिवसानंतर ओमर निघून गेला. 2 दिवस त्यांनी एकत्र काम केलं. 4 + 13 इंटू 2 हे त्यांचं 2 दिवसाचं काम झालं. 17 2 34 त्यांनी काम संपवलं 2 दिवसात. तर खाली किती राहिले? 52 मधनं 34 गेले. 18 काम राहिलं. डिवाइड बाय कोण करतोय आपण? आता नमन करतोय
तर डिवाइड बाय 4, 4 आणि 16 आणि 4 5 20, तर उर्वरित काम 4.5 दिवसात नमन पूर्ण करेल. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे 83चा घातांक -6 डिवाइड बाय 83चा घातांक 16 इंटू 83चा घातांक -8. हा डिवाइड आहे, तर वरती गेल्यानंतर 83चा -6 इंटू 83चा -16 इंटू 83चा -8. मग 16 आणि 6 22 आणि 8 30, मग 83चा -30. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे त्याचा. पुढचा प्रश्न आहे एका 5 सदस्यांच्या कुटुंबाचे सरासरी वजन किती आहे, ज्यांचे वजन 40, 49, 56, 73 आणि 38 असे दिले. तर बेरीज केली तर याची 8 आणि 3 11, 11 6 17, 17 9 26, 26 ला 6 4 2 5 12 17 21 आणि 25, 256 डिवाइड बाय 5, 5 5 25, 5 1 5 राहिला 0 घेतला, 51.2. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचं एका नियमित बहुभुजाचा बाह्य कोन दिलाय आणि अंतर्गत कोन यांचं प्रमाण 1:8 आहे. त्या बहुभुजाच्या बाजूंची संख्या किती असं विचारलंय. तर एक्सटर्नल ॲज टू इंटरनल असा रेशो दिला 1:8. तर आपल्याला माहिती आहे बहुभुजाच्या बाहेरच्या कोनांची बेरीज 360 डिग्री असते आणि इंटरनल कोनांची बेरीज म्हणजे 1 ची किंमत इथं 8 दिली, तर 8 ची किंमत 8 इंटू 360, तर इंटरनल कोनांची बेरीज एवढी येईल 8 0 0 8 6 48 ला 8 4 4 8 24 आणि 4 28, 28 80. मग आपल्याला माहिती आहे पॉलिगॉनच्या इंटरनल अँगलची बेरीज जर काढायची असेल n-2 इंटू 180, हा त्याचा फॉर्म्युला आहे. तर त्याची बेरीज किती दिली आपल्याला 2880. तर n-2 इज इक्वल टू 0 ला 0 केला, 18 ने भागलेला 18 1 18, खाली राहिले 10, 18 5 90, 18 सक 88 आणि n इज इक्वल टू हे दोन इकडे गेलं तर 18, म्हणजे त्याच्या बाजूंची संख्या. ऑप्शन क्रमांक 3 18. नंतर पुढचा प्रश्न आहे 1200 वर 12 मंथसाठी 3% प्रति महिना व्याज दराने सरळ व्याज किती आहे असं विचारलं आहे. 1200 इंटू 12 महिने म्हणजे 1 वर्ष इंटू 3% दराने 3/100 म्हणजे 0 ला 0 कटले 32-36. ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर आहे. नंतर 303 आणि 311 दरम्यान असलेल्या मूळ संख्यांची संख्या किती आहे ज्यामध्ये दोन्ही संख्येचा समावेश होतो. तर 303, 304, 305, 306, 307, 308, 309, 310, 311. तर यामध्ये याला 3 ने जातो, 2 ने जातो भाग, 5 ने भाग जातो, 2 ने जातो, नंतर 2 ने जातो, 3 ने जातो, 2 ने, मग राहिला 307 आणि 311. तर 2 अशा संख्येच्यांना भाग जात नाही, मग 2 मूळ संख्या आहेत तिथं. पुढचा प्रश्न आहे एका लंबवर्तुळाकार दंडगोलाचे घनफळ 8624 सेंटीमीटर क्यूब आहे. तर दंडगोलाची त्रिज्या आणि उंची समान दिलेली आहे. तर दंडगोलाची उंची विचारली, r इज इक्वल टू h दिलेला आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर h आहे. तर r बरोबर h दिले इथं, व्हॉल्यूम किती झालं 8624 आणि पाय r म्हणजेच h स्क्वेअर इंटू h 8 6 2 4 इज इक्वल टू 22/7 आणि h क्यूब. तर याने 11 ने इथं जर भाग दिला, 11 2 22, 11 7 77,
77 3 9 11 8 88 8 4 11 44. परत भाग दिला 2 ने तर 2 6 92 18 एक राहिले 92 18 आणि 2 4 आणि हे 7 इकडे मल्टिप्लाय केले 7 इज इक्वल टू एच क्यूब. तर याचीच फोड आपण 2 इंटू 2 के 2 92 18 आणि 2 6 12 इंटू 7 जर केलं तर हा 14चा स्क्वेअर आहे म्हणजे 14 इंटू 14 आणि हे 7 दुनी 14 म्हणजेच एच क्यूब इज इक्वल टू 3 वेळा 14 आहे. तर एच बाहेर काय निघते 14. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर. 7 फेब्रुवारी 2024 रोजी जमा केलेल्या आणि 8 एप्रिल 2024 रोजी काढलेल्या 4,000 वर 7.5% व्याजदराने सरळ व्याज विचारले. 7 फेब्रुवारी ते 8 एप्रिल फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजे 2 महिन्यांचं इथं का विचारले त्यांनी. तर 4,000 ठेवलेले आहेत 2 महिन्यासाठी म्हणजे 2 महिने डिवाइड बाय वर्ष म्हणजे 12 करतो आपण त्यासाठी इंटू व्याजदर काय 7.5% डिवाइड बाय 100. तर 0 0 गेले. नंतर ह्याचं काय येईल हा पॉईंट गेला कारण 4 इंटू 2 इंटू 7.5 डिवाइड बाय 12 बेसक 12 बेत्रिक 6 बेदोनी 4 3 दोन्ही 6 आणि 3 5 15 आणि 25 दोन्ही 50. ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट आन्सर आहे. इथं काय विचारले जर आईच्या वयाच्या 3 पट हे तिच्या मुलीच्या वयाच्या 5 पटापेक्षा 26 वर्षांनी जास्त असेल आणि मुलीच्या वयाच्या 2 पट हे आईच्या वयापेक्षा 2 वर्ष कमी असेल तर आई आणि मुलीच्या वयातील फरक किती आहे असं विचारले. जर आईच्या वयाच्या 3 पट आईला हे वापरतो इथं हे तिच्या मुलीच्या वयाच्या 5 पटापेक्षा 26 वर्ष जास्त आहे ना तर -5D मुलीसाठी डॉटर वापरला इथं मी ती इज इक्वल टू काय दिले 26 वर्षाने जास्त आहे. आणि मुलीच्या वयाच्या 2 पट मुलीच्या वयाच्या 2 पट हे आईच्या वयापेक्षा 2 इयर्स कमी आहे म्हणजे आईचं वय मायनस मुलीच्या वयाच्या 2 पट इज इक्वल टू 2 दिले त्यांनी. तर हे एक सामायिक समीकरण सॉल्व्ह करून घ्यायचंय. इथं आपण मल्टिप्लाय करू 3 ने कारण की आई इथं कॉमन होऊन जाईल 3a - 5d इज इक्वल टू 26 हे पहिलं समीकरण झालं आणि हे मल्टिप्लाय केल्यानंतर 3a - 3 दोन्ही 6d इज इक्वल टू 6. तर मायनस जेव्हा केलं हा मायनस मायनस प्लस हे मायनस तर 3 ला 3 कॅन्सल इथं राहिलं फक्त d 6d - 5d इज इक्वल d आणि इथं राहिलं 20 म्हणजे मुलीचं वय आलं 20. या समीकरणामध्ये कोणत्याही ठेवा तर मी हे ह्याच्यामध्ये ठेवतोय a - 40 20 दोन्ही 40 d ची किंमत 40 इज इक्वल टू 2a तर a इज इक्वल टू मायनस इकडे गेल्यानंतर 42 म्हणजे आईचं वय 42. तर वयातील फरक आई आणि मुलीच्या वयातील फरक विचारलाय 20 आणि 42 म्हणजे किती 22. ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आहे. नंतर शेवटचा प्रश्न आहे 22 सेंटीमीटर व्यास असलेल्या एका गोलाचे स्फेअरचे घनफळ सेंटीमीटर मध्ये शोधा असं विचारले. तुमचे उत्तर 2 तळापर्यंत अचूक द्या. तर 22 सेंटीमीटर व्यास डायमीटर किती दिलाय 22 सेंटीमीटर म्हणजे रॅडियस किती झाली 11 सेंटीमीटर आणि स्फेअरचं घनफळ व्हॉल्यूम काय असतं स्फेअरचं 4/3 πr³. तर व्हॉल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय काय 22/7 इंटू आर काय झालं 1331. 11 71 28 हे त्याचा गुणाकार होईल दोन्हीचं आणि डिवाइड बाय 3 इंटू 7 55 77.52. ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर. थँक्यू.